जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राजश्री शाहू सिनेट सभागृहात फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, यशोदर्शन फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ NSS विभाग, ZTCC पुणे, दोस्त मुंबई, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्या वतीने तसेच देहांगदान जीवनदायी समाजसेवी संस्था, ऑर्गन्स फाउंडेशन, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था, प्रज्ञा शिक्षण प्रतिष्ठान, स्नेहबंधन ट्रस्ट मुंबई, विंग ऑफ हार्ट फाउंडेशन आदी सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने मासिक शिखरावरीच्या दशकपूर्तीनिमित्ताने अवयवदान देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा 2026 दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत राज्यातील तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली। कोमा, मेंदू मृत व नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय? अवयवदानानंतर अवयव कधीपर्यंत वापरता येतात? सर्वच व्यक्ती अवयवदान करू शकतात का? अवयवदात्यांच्या कुटुंबियांना अवयव कोणाला दिले हे समजते का? अवयवदानामुळे अंत्यविधी किंवा दफनविधीवर काही परिणाम होतो का? विविध धर्मांचा अवयवदानाबद्दल मतप्रवाह काय आहेत? अवयवदानाबाबत आपण कोणत्या पद्धतीने योगदान देऊ शकतो? अवयवदान व देहदान याबद्दल समाजाची मानसिकता, अंधश्रद्धा, समज गैरसमज, रूढी, परंपरा आदी, तसेच कोणते अवयव कधी व कसे दान करता येतात? अवयवदान व देहदान केल्यामुळे समाजाचा पर्यायाने देशाच्या विकासात योगदान देता येतो का? अवयवदान व देहदान काळाची गरज आहे का? अवयवदानाचे प्रकार कोणते व ते कोणत्या प्रसंगी जात नाहीत? अशा विविध प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरे विविध उदाहरणांसह या एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिरामध्ये देण्यात आली। यावेळी वय, जात, धर्म, समुदाय, वर्तमान किंवा भूतकाळातील वैद्यकीय स्थिती विचारात न घेता आपण सर्वजण अवयवदाता असू शकतो अशा प्रकारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मीरा सुरेश मुंबई, डॉक्टर कैलास जवादे मुंबई, डॉक्टर अमोल कोडोलीकर कोल्हापूर, डॉक्टर कृष्णसिंग कोल्हापूर, डॉक्टर दिलीप पटवर्धन सांगली, श्रीकांत आपटे काका पुणे, डॉक्टर योगिन गुर्जर सोलापूर, डॉक्टर शिबा वाकळे पुणे, डॉक्टर राजेश शेट्टी पुणे, डॉक्टर स्नेहल हंडे मुंबई, डॉक्टर राजेश डोके मुंबई आदी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांकडून बहुमोल मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशोदर्शन फाउंडेशनचे प्रमुख योगेश अग्रवाल यांनी आयोजक या नात्याने स्वागत व प्रास्ताविक केला, तर राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात उपस्थित सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आलं। सर्वच पाहुण्यांचे रोपटे, मासिक शिखरावरील अंक, यशोदर्शन फाउंडेशनचा वार्षिक अंक व वार्षिक दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी गुणवंत कामगार संजय सासने, भगवान माने, महादेव चक्के तसेच DY पाटील मेडिकल कॉलेज, MSW सायबर कॉलेज कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क कोल्हापूर, नर्सिंग कॉलेज CPR कोल्हापूर, NSSचे 3 जिल्ह्यातील कॉलेजचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।